नमस्कार. साधना साप्ताहिकाच्या ऐवज या व्हिडिओ मालिकेत आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण या मालिकेत एक दीर्घ मुलाखत घेणार आहोत डॉक्टर राजन हर्षे यांची. डॉक्टर हर्षे यांची मुलाखत आपण दोन भागात घेणार आहेत. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असं आपण त्यासाठी लेबल लावू शकू. डॉक्टर हर्षे यांची एका वाक्यातली ओळख आता जी सर्वत्र सांगितली जाते ती अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू अशी एका वाक्यात सांगता येते. अर्थातच त्या अंतर्गत विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, प्रशासक या नात्याने त्यांनी जे बरंचसं काही काम केलेलं आहे तेही त्यामध्ये गृहीत धरलेलं असतं. आज आपण जी मुलाखत घेतोय त्यांची त्याला निमित्त आहे त्यांचं गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये आलेलं पक्षी उन्हाचा हे पुस्तक. खरं तर पक्षी उन्हाचा या पुस्तकाची आता दुसरी आवृत्ती येते. या पार्श्वभूमीवर पक्षी उन्हाचा हे पुस्तक जरी निमित्त असलं तरीही त्यांचा एकूण आयुष्याच्या प्रवासावर एक ओझरता दृष्टिक्षेप टाकणं हा आजच्या आपल्या मुलाखतीचा मुख्य हेतू आहे. हर्षे सर, आपण गेल्या वर्षी भेटलो होतो. पक्षी उन्हाचा या पुस्तकाचा प्रकाशन समारंभही केला होता. आणखी आपण त्यानिमित्ताने खूप काही कल्पना लढवल्या आहेत. तुम्ही त्यानंतरही साधनासाठी लेखन चालू ठेवलेलं आहे. तर हे सगळं आपण घेऊच, परंतु मला वाटतं की आपण पूर्वार्धामध्ये तुमचा पुणे शहरापासून पॅरिसपर्यंतचा प्रवास म्हणजे साधारणतः वयाच्या 25पर्यंतचा टप्पा, आणि हा कोणत्या मार्गे झाला आहे तर दिल्लीवरून झाला आहे. म्हणजे आपण या पहिल्या मुलाखतीच्या भागाला पुणे ते पॅरिस व्हाया दिल्ली असं आपण लेबल लावू. साहजिकच पुण्यामध्ये तुमचा 20-22पर्यंतचा कालखंड गेला आणि पुढचा साधारणतः 3-1 वर्षांचा कालखंड हा तुमचा PhDच्या निमित्ताने पॅरिसमध्ये आणि दिल्लीमध्ये गेलेला आहे. तर या 25 वर्षांचं आयुष्य तुमचं सगळं पायाभरणीचं होतं भविष्याच्या दृष्टीने. ते आपल्याला या पूर्वार्धात नीट समजून घेता आलं. तर उत्तरार्धामध्ये तुमची एकूण सगळी कारकीर्द, प्रत्यक्ष कृती कार्यक्रम या संदर्भात आपल्याला बोलता येईल. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमचं बालपण हे पुण्यातल्या मुठा नदीच्या काठावर, त्याच्या आसपास आणि अर्थातच त्या जुन्या पुणे शहरामध्ये म्हणजे 1950 ते 60 या दशकामध्ये गेलं. आणि आत्ता पुणे महानगरपालिकेच्या जवळ जे काँग्रेस भवन आहे त्याच्या जवळपास तुमचं घर होतं. तर एकदम बालपणातलं तुमचं जे काही पहिल्या आठवणी आहेत अगदी सुरुवातीच्या आयुष्यातल्या बालपणाच्या आणि त्या पुण्यातल्या आणि घरातल्या, त्या काय स्वरूपाच्या आहेत? आता एक आहे की पहिल्यांदा मला आपल्याला धन्यवाद म्हणावं असं वाटतं, कारण मला ही संधी आपण दिली बोलायची. आणि दुसरं म्हणजे माझ्या व्यक्तिगत आयुष्याबरोबरच समाज जीवन मी कसा जगलो, समाजात कसा वावरलो, शिकलो, या गोष्टीबद्दलही मला बोलावं असं वाटेल. आता आपण पुण्याच्या लहानपणच्या गोष्टी सांगितल्या तर माझं घर नेमकं म्हणजे काँग्रेस भवन रस्त्यावर होतं. आणि काँग्रेस भवन रस्ता मी असा आहे की झाशीच्या राणीचा पुतळा, त्याच्यासमोर दिलीप बंगला, आणि त्या दिलीप बंगल्यानंतर 4-5 बंगले ओलांडल्यावर आमचा एक मकरंद बंगला होता. तळमजल्यावर आम्ही राहत होतो. माझे वडील पुष्कळच सक्रिय होते सर्व बाजूने. मी मोठे सरकारी अधिकारी होते, अनेक चळवळीतून आलेले होते, समाजाचं जे कार्य सगळंच करत होते. ते आमच्या घरात अनेक लोकांचं येणं जाणं होत होतं. मोठे मोठे नेते, मोठे मोठे साहित्यकार, कलावंत. तेव्हा त्याच्यामुळं मला घरातच बसून अगदी मेजवानी मिळाल्यासारखं झालं. आणि तो असा एक 21 वर्षाचा दीर्घ काळ मी अनुभवला त्या घरात, कारण आम्ही त्या घरात माझ्या लहानपणापासून 35 वर्ष राहिलो. आणि त्याच्या मला फार सुखद आणि सुंदर आठवणी आहेत आणि त्या कधी विसरता येणार नाहीत. एक त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की त्या काळात जी मी सगळी पुण्यात माणसं पाहिली किंवा बाहेरून येणारी, जगातून येणारी आमच्या घरात, तर तशा तऱ्हेची त्यागी, विचार करणारी आणि आपल्या कामाला अगदी जोडलेली अशी माणसं, तळमळीने काम करणारी माणसं मी माझ्या आयुष्यात पुढं कधीही पाहिली नाहीत एका ठिकाणी. हा माझा अगदी अनुभव आहे. आणि मी एका अर्थाने मी फारच भाग्यवान होतो, कारण माझं सगळं लहानपण फार आनंदात गेलं. आईकडनं, वडिलांकडनं सगळं समृद्धीच होती. मला अशी कुठल्याही अडचणी आल्या नाहीत. साधारणतः आपल्याला आपल्या वयाच्या 8व्या-9व्या वर्षी बऱ्यापैकी कळायला लागतं
आपण प्राथमिक शाळेतले 2-3 वर्ष झालेले असतात, लिहिता यायला लागतं, वाचता यायला लागतं, शाळेच्या निमित्तानेच आपण घराच्या बाहेर पडतो. तर अगदी पहिली, दुसरी, तिसरी या काळातल्या घरातल्या आणि शाळेतल्या त्या काय आठवणी आहेत? मी अगदी खरं सांगायचं म्हणजे शाळा म्हणजे खरं सांगायचं मला कधी आवडलीच नाही. शेवटपर्यंत मला शाळा एखाद्या तुरुंगासारखी वाटली आणि मी शाळेमधून पळून जायचा कायम प्रयत्न केला. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे खोटं शाळा म्हणजे माझी माता होती, शिक्षकांनी मला असं केलं, असल्या भलत्या गोष्टी मला कधी वाटल्या नाहीत. त्या दुर्दैवाची एक अशी छोटीशी गोष्ट मला आठवते, जी आजपर्यंत आठवते, पण मला सांगावीशी वाटते की मला मातीकाम करता येत नव्हतं म्हणून एका मास्तराने खूप बदललं होतं बेदम. आणि मी हट्ट धरला घरात की मी पुन्हा शाळेत जाणार नाही. तर माझ्या वडिलांना सुप्रिटेंडकडे जायला लागलं आणि मातीकामाच्या टीचर्सला सांगायला लागलं की त्यांना मारायचं असेल तर मुलगाच येणार नाही, नापास झालं तरी पण काही नाही, त्याला चांगलं वागवायचं. माझे वडील पुष्कळ पुरोगामी विचारायचे होते आणि मुलांची सायकॉलॉजी काय होती त्याचेच ते तज्ज्ञ होते. त्या मुलांची कसं वागायचं, जुव्हेनाईल डेलिंक्वंटशी कसं वागायचं त्याची कल्पना त्याला पुष्कळ होती आणि त्यांनी ठणकावून सांगितलं. त्याच्यामुळं पुढं आयुष्यात मी कशीबशी आपली वर्ष पूर्ण करू शकलो शाळेची. दुसरी गोष्ट मला शाळेबद्दल आठवती म्हणजे की जे माझ्यामध्ये कर्तृत्व होतं त्याचा शाळेत जास्त फारसा गवगवा नाही झाला, उदयही नाही झाला. ही मला आणि साधारण विद्यासारखा मी होतो 11 वर्ष जेवढी पुढं मॉडर्न हायस्कूलमध्ये. ही माझी आणखी एक महत्त्वाची आठवण. पण काही शिक्षकांच्याबद्दल मला प्रेम वाटतं. आम्हाला एक इंग्रजी शिकवायला अंजळ सर होते, त्यांनी अतिशय उत्तम इंग्रजी करून घेतलं, त्याचा मला आयुष्यभर नाही. पण तुम्ही आता सांगताय ते मॉडर्न हायस्कूलचं आणि 5वी नंतरचं असेल. माझं म्हणणं आहे की अगदी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी ती शाळा कोणती होती आणि तिथला अनुभव काय? मॉडर्न हायस्कूलची प्राथमिक स्कूल होतं ते. तर तिथे सगळेच शिक्षक चांगले होते. फक्त ते मातीकामाचे सिस्टर तिने मला बदललं होतं ते. बाकी सगळे चांगले होते, खूपच मनासारखे. आणि मला अगदी छोटीशी आठवण आहे स्वतःच्या सेन्सिटिव्हपणाची. मी इतका भावनाप्रधान असेल याची मला कल्पना होती. पण माझ्या वर्गात एक मुलगा होता, थोडासा दटिंगनंदन होता आणि त्यांनी माझं जे पेन्सिल शार्पनर असतं ना, आपण टोक लावतो पेन्सिलला, ते लाल रंगाचं असं जरा थोडंसं आकर्षक होतं, त्यांनी ते चोरलं होतं. तर मी ते सरांना सांगितलं की यांनी माझं घेतलं म्हणून. आणि सर त्याला रागावले नाहीत, पण त्याच्याकडनं ते कबूल करून घेतलं आणि तो खूप रडला मुलगा. या गोष्टीचं मला इतकं वाईट वाटलं की मला असं वाटलं आपण अशी तक्रार केली नसती तरच बरं झालं असतं आणि त्याला ते आवडत होतं, देऊन टाकायला पाहिजे होतं. ही गोष्ट मला आज ती आठवण झाली ते आता मला वाईट वाटतं. आणि पुढं सर इतके चांगले होते की त्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे दिले त्याला आणि त्यांनी तसंच पेन्सिल शार्पनर आणलं बाजारातनं आणि तो खुश झाला. तर ही आठवण मला अगदी कायम, त्यांचा क्षमाशीलपणा, माझा आगाऊपणा, मी तक्रार केल्याचा, या गोष्टीचं मला आजही खूप वाईट वाटतं. ही शाळेतली अगदी महत्त्व. आणि त्यात मला एवढं लक्षात आलं की छोट्या छोट्या दुसऱ्याला दुःख होणाऱ्या गोष्टीमुळं मी फार अगदी दुःखी होत असे. मला असं भरून यायचं असं कोणाला तरी त्रास दिला कोणी तर, हे मात्र हा माझा स्वभाव पुढं बनला. तर ही अगदी महत्त्वाची आठवण मला वाटते. लोकांच्या दृष्टीने अर्थातच अगदी साधी आठवण असेल. ठीक आहे. मग मॉडर्न हायस्कूलमध्येच तुमचं प्राथमिक झालं आणि तुमच्या घरापासून अगदीच ते चालत जाण्याच्या अंतरावर होतं. आत्ता पण इमारत त्या जागेवर आहे. तर मग तुम्ही हायस्कूलमध्ये म्हणजे 5वी ते 10वी, कदाचित जुन्या काळातली 11वी असा जो भाग असेल हायस्कूलचा भाग, तर तो तर तुमच्या सगळ्या जडणघडणीचा खूप महत्त्वाचा कालखंड राहिला. सगळं भविष्याच्या दृष्टीने तुमची सगळी वाटचाल, तर त्याची बीज तिथंच कुठं पेरली गेली होती का असं वाटतंय का? आणि त्यातले असे काय महत्त्वाचे घटक आहेत? त्यातलं मला असं वाटतं की मला इंग्रजी पुष्कळ चांगलं शिकवलं गेलं. हे फार महत्त्वाचा भाग त्या काळात झाला. कारण मी पहिल्यांदाच सांगितलं शाळेबद्दल मला असं आकर्षण फारसं नव्हतं, पण इंग्रजी मात्र फारच सुंदर शिकवलं गेलं आणि त्याचा आयुष्यभर मला फायदा झाला. अगदी साधं आम्हाला शिकवलं गेलं. म्हणजे प्रत्येक वाक्यात एक क्रियापद असतं, एक कर्ता असतो आणि कर्म असतं. तर अशा गोष्टी शिकत चांगली वाक्य करायला आली, चांगली वाक्य बोलायला आली आणि चांगल्या वाक्यांपेक्षा सुद्धा करेक्ट सेंटेन्सेस कॅरी मार्क ते म्हणत असत नेहमी. तर मी अगदी बरोबर इंग्रजी यायला तिथं शिकलो. फक्त थोडंसं कधी डेफिनेट आर्टिकल द असतं, ते कधी कुठं वापरायचं त्याच्यात थोडासा गोंधळ होत राहिला, पण तरी इंग्रजी शिकता आलं. दुसरी एक आठवण मला जी अगदी अतिशय महत्त्वाची वाटते, ती इतरांना नसेल वाटत, पण एक आमचे B.R. देशपांडे म्हणून शिक्षक होते इतिहासाचे. त्यांनी पहिलाच इतिहासाचा वर्ग घेतला जेव्हा 8वीत, तेव्हा त्यांनी माणूस इतिहास का शिकतो, इतिहासाचा अर्थ काय, इतिहास कोण लिहितो,
आणि इतिहास कसा वाचायचा असतो, इतिहासाला काही वेगवेगळी इंटरप्रिटेशन असतात का, ह्या गोष्टी 8वीत शिकवायला सुरुवात केली, ज्या कॉलेजमध्ये सुद्धा लोक करत नाहीत. आणि त्याच्यामुळे मला तो अतिशय मूलभूत तऱ्हेचा असा धडा वाटला. इतर मुलांचं त्याच्याकडे इतकं लक्ष असं होतं असं मला वाटत नाही, कारण तो धडा माझ्या पूर्ण लक्षात आहे. आणि त्याचा अर्थ इतर माझ्या बरोबरीचे जे विद्यार्थी होते फक्त अभ्यास करून परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी शिकत असत, मी विचार करायसाठी शिकत असे. आणि त्या देशपांडे सरांनी मला विचार करायला लावलं. हा त्यांचा फार महत्त्वाचा मुद्दा होता. पुढं त्याचा मला कायम फायदा झाला, कारण मी पुढं आफ्रिकेवर मी अभ्यास करायला लागलो. त्या लोक आफ्रिकेत अशी म्हण आहे की हिस्ट्री इज रिटन बाय हंटर्स अँड नॉट बाय टायगर्स. म्हणजे जो शिकार वाघाची करतो तोच त्याचा इतिहास लिहितो. वाघाचं काय मत असतं, वाघाला काय झालं याच्यावर कोणी काही म्हणत नाही. तर तो इतिहास कशा कशा तऱ्हेने बघितला जातो आणि तो असा जातो, ही गोष्ट मला 8व्या इयत्तेत कळली. आणि मी तसंच इतिहासाकडे बघायला लागलो की हे एकच त्याच्याकडे बघण्याचं आहे नसेल, तेच डॉक्युमेंट, तेच आर्कायवल सोर्सेस बघून आपण काहीतरी वेगळं त्यातनं अन्वयार्थ काढू शकतो, ही कल्पना मला 8वीत आली. आणि हा मला महत्त्वाची कॉन्ट्रीब्युशन मग आता हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्या हायस्कूलच्या जीवनामध्ये एका बाजूला अधिक चांगलं इंग्रजी शिकवलेलं असणं आणि इतिहासाची एक मर्यादित अर्थाने का होईना पण त्यावेळी एक वेगळी दृष्टी येणं, आणि 8वीच्या वयात तुम्ही जे सांगताय ते पाहता ते खूपच रोचक आणि आकर्षक असणार. सगळी जगाची कवाडं वेगळ्या पद्धतीने खुली तर होतातच, परंतु त्याकडे कसं बघावं हे साधारणतः इतिहासाची ती दृष्टी योग्य वेळी आली तर अनेक गैरसमजांच्या पासून आपला बचाव आपोआप होतो. आणि मग पुढे भविष्य काळात तुम्ही इंग्रजीमध्येच प्रामुख्याने लेखन केलं आणि राज्यशास्त्रासारखा विषय निवडला. त्याची बीज कुठंतरी आपल्याला असं म्हणता येईल की त्या 2 विषयांच्या मध्ये आणि त्या 2 विषयांच्या चांगल्या शिक्षकांच्या मध्ये अगदी दडलेली असावी. कारण असं आहे की जे देशपांडे सर होते त्यांना इतिहास फिलॉसॉफाईज करायची सवय होती. ही फार वेगळीच कल्पना मी सांगतोय ती. म्हणजे नेहरूंचं सारं डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तक वाचलं तर सगळा इतिहास फिलॉसॉफाईज झालेला आहे. तर ते देशपांड्यांच्या सरांमध्ये होतं आणि ती सोपं करून मांडण्याची ताकद होती. मग हीच शिक्षकाची खरी कसोटी असते आणि ती त्यांच्यामध्ये होती. आणि अंजळ सर जे इंग्लिश शिकवायचे ते मग व्याकरणापासून ते अगदी शेक्सपियरपर्यंत प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे शिकवत असत. त्या शेक्सपियर समजणंही आम्हाला आलं आणि योग्य वाक्यरचना करणंही आम्हाला शिकायला मिळालं. मी ह्या 2 गोष्टी मी फार महत्त्वाच्या वाटतो. आता या 2 विषयांच्या व्यतिरिक्त आणखी अन्य विषय पण असतील आणि कला आणि क्रीडा असंही त्यावेळी खूप काही काही घडत असेल. त्यामध्ये तुमचा सहभाग कसा होता आणि तुमचे अन्य विद्यार्थी मित्र त्यांची काय स्थिती होती? मग कलेच्या बाबतीत मला थोडंसं निराशाजनक असं वाटलं, कारण मला असं वाटतं त्यावेळी माझा आवाज तर खूपच चांगला होता. पण जसा आवाज चांगला होता तसे मला प्रोत्साहन मात्र शिक्षकांकडनं मिळालं नाही. त्यांनी एकदा डायरीत मला नाव लिहून घेतलं होतं की मी चांगलं गातो वगैरे, पण माझा स्वभाव खोडकर असल्यामुळं मला किंवा पहिल्या 10त मी कधीच नव्हतो, त्याच्यामुळे माझं काही विशेष कौतुक झालं नाही, गायला सुद्धा मला मिळालं नाही. मला बाकी प्रत्येक खेळ चांगला खेळता यायचा. क्रिकेट, मलखांब, बॅडमिंटन प्रत्येक खेळ मला चांगला खेळता यायचा. मलखांबात मी 2दा भाग घेतला आंतरशालेय स्पर्धात, पण 2ही वेळा मी हरलो. ते चांगले दिवस पुढे कॉलेजच्या दिवसात येणार होते. हरण्याचं कारण मी काय असं म्हणणार की मी कमी पडलो ते किंवा खेळ असतो, कोण जिंकतो कोण हारतो, कोणाचं त्याविषयी चांगलं होतं. कारण सगळं मलखांब आणि जिम्नॅस्टिकमध्ये ते म्हणतात टर्निंग, ट्विस्टिंग अँड बॅलन्सिंग त्याच्यावर असतं. तुम्ही कसं टर्न करता स्वतःला, कसं ट्विस्ट करता आणि बॅलन्स करता आपली बॉडी. ते माझं कमी झालं असेल, जास्त झालं असेल, पण मग त्याच्यात मला प्रावीण्य पुष्कळ चांगल्या प्रमाणे पुढं मिळालं. पण ते बीज तिथंच झालं. म्हणजे ते 7 वर्ष मी शाळेत असताना 4 वर्ष आणि पुढं आणखी 3 वर्ष मलखांब रेग्युलरली मी केला. ओके. स्विमिंग हे पुष्कळ केलं. अच्छा. आता त्या 6-7 वर्षांच्या काळात तुमची शाळा, त्यातले शिक्षक, विद्यार्थी यांची नेमकी वेशभूषा, केशभूषा, बोलणं, वागणं हे आणि आत्ताच्या शाळांच्या मध्ये जे काही वेशभूषा, केशभूषा आणि दैनंदिन जगणं, वागणं आहे यात काही फरक आहेत की आहे तसंच आहे? कारण आता जवळपास 60 वर्षांचा फरक पुष्कळ आहे. मला असं वाटतं एक फरक मला असं वाटतो की ही अगदी मजेशीर गोष्ट आणि अशी मला म्हणावीशी वाटते म्हणून मी म्हणतोय की पहिल्यांदा आम्ही सगळे खाकी चड्डी पांढरा शर्ट घालत होतो, तेव्हा गणवेश होता. पण माझ्या दुर्दैवाने म्हणा किंवा काय म्हणा त्या वर्गात आमच्या जास्तीत जास्त ब्राह्मण समुदायातली मुलं होती. आणि अशामुळं काय होतं की वेगवेगळ्या तऱ्हेच्या समाजातनं समूहातनं आलेल्या लोकांचा एक समूह असला आणि त्यात शिकायला मिळालं आपल्याला.
तर आणखी काहीतरी वेगळं शिकायला येतं किंवा जगात काहीतरी दुसरं जग बघण्यासाठी काही दुसरे रस्ते असू शकतात याची आम्हाला कल्पना नव्हती. आमच्या शाळेतले शिक्षक सुद्धा कुणी आनी पाणी म्हणला तर त्याला टाकून बोलायचे, कोणी गावढळ मराठी बोलला तर गेलाच तो. असा जे एक वातावरण होतं ते बंदिस्त करणारं होतं, त्यात काही वादच नाही. शाळेमध्ये मुलींचं आणि शिक्षकांचं प्रमाण म्हणजे मला हे जेंडर इक्वॅलिटीचा हा मुद्दा मला येत नाही घ्यायचा, पण मुलींचं किंवा महिलांचं शिक्षणातलं त्यावेळेचं नेमकं प्रमाण काय होतं? त्यावेळेला असं होतं की गर्ल्स हायस्कूल, मॉडर्न हायस्कूलचं सेपरेट हायस्कूलच होतं, वेगळं स्कूल होतं. तिथं त्या मुली जायच्या सगळ्या. अच्छा. पण मला मग हे अशुद्ध मराठी बोलणं हे करणं याच्यावरती राग व्हायचे. त्यातनं मला कळायचं नाही की बोली भाषा अगर बाहेरच्या लोकांची तशी असेल तर आनीपानी म्हटलं तर बिघडलं कुठलं, त्या माणसामध्ये काय त्याला म्हणायचं ते का नाही ऐकून घेत. पण असं आहे की ते तसं व्हायचं त्या काळात. आणि अशा अनेक गोष्टी असायच्या, म्हणजे जातीवरनं शिव्या देणे. आणि त्यांना म्हणजे शिक्षकांना विचारायला कल्पना नव्हती, कारण ते त्यातनंच वाढलेले होते, ते कंडिशन होते तसंच करायला. आणि आणखी एक गोष्ट मला मुद्दामून का पुण्याच्या संदर्भात नंतर सांगेन मी आपण विचारल्यावर. तर एक ब्राह्मणीपणाचा एक वेगळाच अनुभव, अभिमान हा पुण्यात तेव्हा पुष्कळ होता. दुसरे काही लोक असू शकतात किंवा दुसऱ्यांना काहीतरी मतं असू शकतात, दुसऱ्यांचा काहीतरी जगाकडे बघण्याचा दुसरा व्ह्यू असू शकतो, असा विचार फारसा नव्हता. पण हे असं हा जो मुद्दा तुम्ही सांगताय आणि आता बदललाय पुष्कळ. आता हा मुद्दा तुमच्या नंतरच्या काळात लक्षात आला की तुम्ही साधारणतः 15-16व्या वर्षी मॅट्रिक होता, त्याच वेळी हे पुण्याचं जे वातावरण आहे, सांस्कृतिक वातावरण, हे त्यावेळी तेवढं ठळकपणे लक्षात आलं होतं का थोडंसं मागे वळून पाहताना वाटतं? नाही, मी तुम्हाला अगदी अगदी खरं सांगायचं होतं, माझ्या घरातलं वातावरण फार वेगळं होतं. कारण माझे वडील पुष्कळ गुन्हेगार, नाट्यल गुन्हेगारांच्यातच काम करत होते. त्यांचा थिसिसच म्हणजे मांग गारुड्यांच्यावर होता. ते टाटा इन्स्टिट्यूटच्या दुसऱ्या बॅचमधनं पास झाले, त्यांचा थिसिस मांग गारुड्यांच्यावर होता. पुढे ते गांधींचे जवळजवळ उपासक होते त्यांच्या विचारांचे, त्यांना भेटत असत. नेहरू नाही भेटत, पण गांधींना विशेषतः पत्रव्यवहार करणं वगैरे. अमेरिकेला ते फेलोशिपवर गेले होते माझ्या जन्माच्या आधी, पण अमेरिकेत मन रमलं नाही आणि इथं काहीतरी देशाची सेवा करायची, गरिबांची सेवा करायची, ज्युव्हेनाइल डेलिंक्वंट्स कमी करायचे, असं सगळं त्यांचे विचार असल्यामुळं आमच्या घरात दुसऱ्या माणसाकडे बघण्याचा असा ॲटिट्यूड खूपच वेगळा होता. आणि त्याच्यामुळे मला ते अगदी जाणवायचं. दुसरं असं अगदी सगळ्यात म्हणजे पुण्यात अजिबात मला खूप राग आणण्यासारखं पुढं होत गेलं ते म्हणजे आमच्या घरात मला वाटतं गांधी आणि नेहरू दोघांच्याबद्दल पुष्कळ आदर होता. आणि त्याचं कारण सोपं होतं, गांधी फार मोठे होते, खूपच. मला आजही वाटतं आता 75व्या वर्षी. आणि नेहरूही फार मोठे होते, कारण सगळ्यात एवढा मोठा देश बरोबर घेऊन जाणं, विभाजन झाल्यावर सगळ्यांना पुन्हा एक पुनरुज्जीवन निर्माण करून लोकांच्यात उत्साह निर्माण करणं, ह्या सगळ्या गोष्टी फार अवघड असतात. तरी शाळेतले मास्तर किंवा शाळेतल्या मुलांचे वडील, आई, कुणी ह्या दोघांच्यावर वाटेल ती टीका करत असे. ह्या गोष्टीचा मला खूप त्रास होत असेल, मानसिक त्रास होत असेल. कारण मला कुठेतरी वाटायचं की हे कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं. पुण्याच्या ब्राह्मण लोकांचं विशेषतः आराध्य दैवत विनायक दामोदर सावरकर हे होतं. सावरकरांच्याबद्दल त्यांच्या त्यागाबद्दल मला आदर आहे, त्यांच्या मराठी साहित्याच्या कार्याबद्दल आदर आहे, कवित्वाबद्दल आदर आहे. मी कधी त्यांच्याबद्दल अनुदारपणाचे उद्गार काढणार नाही, पण अति उदात्तीकरण एखाद्या व्यक्तीचं करणं आणि दुसऱ्याला अगदी मूर्खात काढणं हे पुण्यात मी पाहिलं आणि त्याचा मला अतिशय क्लेश झाला. आजही होतो. त्यांना समजलंच नाही आहे का असं जग आहे. किंवा आंबेडकर एवढे मोठे होते पण ते आमच्या अस्तित्वातच नव्हते. मला एवढीच गोष्ट आठवते शाळेच्या मुलांच्या दृष्टीने की 56 साली ते गेले आणि एक दिवसाची सुट्टी मिळाली, एवढीच आंबेडकरांच्याबद्दल माहिती विद्यार्थ्यांना होती. मी असं कोणी पुढाकार घेऊन सांगितलं नाही की त्यांचं काय कार्य होतं, ते कोण होते. बरं, पुढं आयुष्यात मी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट आणि सगळी पुस्तकं त्यांची वाचायला लागलो आणि मला असं वाटलं की केवढा मोठा स्कॉलर. आणि पुढं कोलंबिया युनिव्हर्सिटीत गेला तर तिथं त्यांचं केवढं आहे. ते कोलंबियामध्येच शिकले, तिथंच PhD, तिथंच त्यांना ऑनररी डॉक्टरेट लॉमध्ये मिळाली. तर पण आपल्या देशात एवढी मोठे हिरे रत्न होती, पण आपल्या शाळेच्या मास्तरना किंवा कोणालाही असं त्यांच्या मेल्यानंतर काहीतरी म्हणावं अशी सुद्धा भावना नाही झाली. या गोष्टीचं मला नंतर वाईट वाटलं, कारण ते किती मोठे होते कळायला मला खूप वेळ लागला. तुम्ही आता उल्लेख केलात की तुमचे वडील अमेरिकेला जाऊन आले होते आणि तेही तुमच्या जन्माच्या आधी. हो, साहजिकच तुमच्यावर अमेरिकेत ते जाऊन आल्यामुळे त्यांना त्या प्रकारचं एक्सपोजर मिळाल्यामुळे काहीतरी एक त्यांच्या पक्क्या धारणा असतील, मुलं कशी वाढवावीत, शिक्षणाबद्दल असेल. तर वडिलांच्या विषयी थोडासा आम्हाला अधिक सविस्तर ऐकायला आवडेल की
ते कशासाठी गेले होते अमेरिकेत, तिथून आल्यानंतर त्यांच्यावरचा काय प्रभाव होता आणि काय स्वरूपाचं काम केलं आणि घरामध्ये ते तुम्हाला कसं वागवत होते? मी दोन सांगतो गोष्टी, आई आणि वडील दोघांच्याबद्दल सांगतो. पहिल्यांदा आईबद्दल, कारण मी जो बोललो आहे तर मग ते जेंडर इन्सेन्सिटिव्हिटी होईल. तर माझी आई पुष्कळ कर्तबगार बाई होती, पुष्कळ शिकलेली होती. माझी आजी म्हणजे आईची आई LCPSला वगैरे होती पुण्यात डॉक्टरच्या कोर्सला. तर त्याच्यामुळे आम्ही सुशिक्षित फॅमिलीमधले होतो. माझ्या आईचे वडील मोठे डॉक्टर होते आणि मोठे समाजसेवक होते, डॉक्टर आगाशे. तेव्हा माझ्या आईचे विचार पुरोगामी होते. ती नाही म्हणायची की पुरुष सगळे बरेचसे मिडिओकर्स असतात, पण पुरुषप्रधान संस्कृतीमुळे वर यायला वेळ मिळत नाही, ही आईची अशी भावना असायची. दुसरी गोष्ट मला आठवते की आई सगळे सण आनंदाने साजरे करायची, उत्साहाने. तिला भगवद्गीता चांगली पाठ होती, आमच्याकडनं 15वा अध्याय म्हणून घ्यायची. पण एक साधी गोष्ट सांगतो, गणपतीच्या उत्सवात नेहमी एक ती प्रार्थना म्हणायची, अहो मोरया मोरया नाम तुझे कृपा सागरा ह्याची माहेर माझे, तुझी सोंड ही वाकुडी एकदंता मला बुद्धी दे मोरया ज्ञानवंता. त्यात शेवटची ओळ अशी आहे, ती आजपर्यंत मला टच करते. आणि त्या शेवटी असं म्हणतात, नेटके लिहिता येईना वाचिता चुकतो सदा, अर्थ तो सांगता येईना. नेटके लिहिता येईना वाचिता चुकतो सुद्धा, अर्थ तो सांगता येईना बुद्धी दे गणराया. म्हणजे मला लिहिता अजूनही आलेलं नाही मनासारखं, वाचताना मी काहीतरी चूक करतो असं मला सारखं वाटतं. मी फेथफुल नाही, जो ऑथर वाचतोय त्याच्याकडे, तो लेखक आहे त्याच्याशी मी फेथफुल आहे का हे मला कळत नाही. आणि अर्थ तो सांगता येईना, मग त्याचा अर्थ कसा मला सांगता येईल? म्हणजे कुठल्याही टेक्स्टची मी झगडतो ते मला ते पूर्ण कळलं असं माझा दावा कधीच नसतो. आणि तेव्हा त्याचा पूर्ण अर्थ मी कोणाला कधी सांगू शकलो नाही आणि मला लिहायला कधीच मनासारखं आलं नाही. आणि ही गोष्ट, त्या 3 ओळी आईने शिकवलेल्या आजही माझं ब्रीद वाक्य आहेत आयुष्याच्या, ही आईची. आणि वडिलांच्या बाबतीत म्हणायचं तर वडील स्वतः तत्त्वज्ञच होते. त्यांचं म्हणजे अफाट वाचनही होतं आणि भगवद्गीता, ज्ञानेश्वरी आणि बायबल या तिन्ही गोष्टीवर अगदी गाढा अभ्यास होता. त्यांना पुष्कळ विचार करायला आवडायचं, आपल्या विचारांना विरोध करायला आवडायचं. त्याच्यामुळे आमचे कायम वादविवाद घरात होत असत. ते आमच्या घरात पूर्णपणे स्वातंत्र्य होतं. म्हणजे वडिलांची सगळ्यात मोठी माझ्या बाबतीत कामगिरी म्हणजे पूर्ण विचार स्वातंत्र्य मिळणं. त्यांचा प्रत्येक विचार मी खोडून करायला मला परवानगी होती आणि ते ऐकायचे. आणि एक तर मला असं वाटतं, हे विनोदाने सांगतो आता, की आम्ही आयुष्याचा अर्थ काय या विषयावर जवळजवळ 5 वर्ष आमचं भांडण चाललं होतं. मला म्हणायचं की आयुष्याला काय अर्थ नाही, जगण्यात अर्थ नाही, मरावं असं वाटतं. अटक्यापासून माझ्या सुरू व्हायचं. मग ते काहीतरी सांगायचे की आयुष्य कसं मिनिंगफुल होऊ शकतं, अमकं तमकं तमकं. त्यानंतर शेवटी माझ्या वादविवाद करण्याच्या प्रवृत्तीवर ते कंटाळले आणि म्हणले की मी त्यांना विचारायला आलो की म्हणलं मी या जगात माझ्या परवानगीशिवाय आलो. तर ते म्हणले मग काय हरकत नाही, यू हॅव माय परमिशन टू गो. असं त्यांच्या एक बरं सेन्स ऑफ ह्युमर होता. तर आमचे विचार आणि विवाद सारखेच होत राहिले. मी कुठली त्यावेळी मी थोडासा मार्क्सवादामुळे भारावून गेलो होतो. तेव्हा त्यांना ते मार्क्सची सगळी पोपटपंची सांगायचे, कम्युनिस्ट लोक सांगतात तसं मी होतो, ठोकळेबाज काहीतरी बोलायचं. मग ते त्यांचे काहीतरी विचार सांगायचे की हे सगळं त्यातनं काय होऊ शकतं, काय होणार नाही. तेव्हा तसे वाद व्हायचे. आणि अनेक गोष्टींवर आम्ही पुष्कळ चर्चा करत असतो, गप्पा मारत होतो. त्यांच्यामध्ये सेन्स ऑफ ह्युमर दांडगा होता. ते वक्ते फार प्रभावी होते, लेखक होते आणि लोकसंग्रहमय प्रचंड होता. तर त्यांच्याकडनं शिकण्यासारखं पुष्कळच होतं. पण त्यांच्या त्या अशा काय म्हणतात त्याला प्रेझेन्समुळेच म्हणा मला पूर्ण सोडावं असं वाटलं. कारण मला आपली स्वतःची ओळख करून घ्यायची होती. मी ज्या दिवशी फर्स्ट क्लासमध्ये पास झालो फर्ग्युसनमध्ये एमएला, तर फर्ग्युसनची नोकरी मला आली आणि मी ठरवलं मी असलं काही करणार नाही. पहिलं काम जे करीन ते महाराष्ट्राच्या बाहेर जाईन. कारण आपण त्याकडे वळूच. पण मग आपण हायस्कूलचा तुमचा सगळा कालखंड संपला आणि तिथून अगदीच एक रस्ता पलीकडे ओलांडलं की फर्ग्युसन कॉलेज लागतं. आजही फर्ग्युसनला खूपच मोठं ग्लॅमर आहे आणि त्या काळात तर ते प्रचंड असणार. तर फर्ग्युसनमध्ये जायचं, त्यामध्ये आर्ट शाखा निवडायची, हा निर्णय त्यावेळी तुम्ही स्वतःच्या पातळीवर घेतला, तुमच्या वडिलांनी त्याला काही मदत केली की अन्य काही घटक कारणीभूत होते? नाही, एक पहिला घटक म्हणजे काय म्हणतात त्याला की मला स्वतःला काय करायचं आहे खरं मला कळलं होतं. मला गोडी सगळी तत्त्वज्ञानाची होती, काव्याची होती, साहित्याची होती आणि शास्त्रामध्ये वगैरे मला फारसा रस नव्हता. आणि मग दुर्दैवाची गोष्ट अशी की या सगळ्याची गोडी असली तरी
मला मराठीमध्ये 36 मार्क मिळाले होते 100पैकी, आणि हिंदीमध्ये 39 होते, आणि शास्त्रात वगैरे सगळे बरे होते. साधारण मी 50% वर गेलो होतो. पण जिथं मला बरं वाटत होतं तिथं मला काही चांगलं काम केलं नव्हतं. तर मला असं वाटलं की आपण हा मुद्दा दाखवला पाहिजे, असं स्वतःला वाटायचं की आपल्या भाषा चांगल्या येतात. आणि दुसरं मला असं वाटतं की वडिलांशी आणि आईशी बोलून सारखं मला असं वाटलं की आपण आर्ट्सलाच जायला योग्य होतं. आणि तो ज्या निर्णय मी, भाऊ आणि माझ्या आईवडिलांनी घेतला, तर जसं मला शांत वाटलं तसं शांत कधी पुढं नाही वाटलं. आणि त्याच्यामुळं काय असतं, त्या काळात असं असायचं की मॅट्रिकला किती पर्सेंट मिळाले, 70, 60, 75, त्यातला मी नव्हतो. पण मी हुशार नव्हतो असं अजिबात नाही. पण त्यात मी 70-60 लोकांच्यात बसलं तर तुम्हाला कधी कधी कमीपणाही वाटतो, लोक तुम्हाला हिणवतात. दुसरा त्याचा भाग असा होता की आर्ट्सला जाऊन करणार काय पुढं, असे एक लोक विचारायचे. पण त्याचं माझ्या वडिलांचं मला पटलं की तुला जे आवडते तू कर, पुढं काय होणार आहे ते कोणाला माहिती, जे आवडतं ते चांगलं करावं. म्हणून मी आर्ट्सला गेलो आणि तो निर्णय बरोबर होता. पण फर्ग्युसन कॉलेजला आता गेले आम्ही 20 वर्ष पाहतो, तिथं ॲडमिशन मिळण्यासाठी खूपच मारामार असते. अगदी 90, 95, 98. मला वाटतं की ते पुढे भविष्यकाळात 100च्या पण पुढे मेरिट जाईल. तर तुम्ही तर सांगताय की तुम्हाला खूप कमी मार्क होते, पण त्यावेळी फर्ग्युसनला ॲडमिशन कसं काय दिलं गेलं? इंग्लिश, जनरल सायन्स आणि काय म्हणतात, इंग्लिश, जनरल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये चांगले मिळाले. मग ॲव्हरेजवर गेलो होतो ना. अच्छा. हां, ॲव्हरेजवर गेलो होतो. 50%च्या वर आर्ट्सला ॲडमिशन असायची आणि माझं 50च्या वर होतं. म्हणजे भलत्याच ठिकाणी मार्क बरे होते, जिथं व्हायला पाहिजे तिथं नव्हते, असं ते होतं. ठीक आहे. आता फर्ग्युसनमधले तुमचे दिवस किती, तुमचे 3 वर्ष गेले असतील? 4 वर्ष. 4 वर्ष. तरी फर्ग्युसनची जी 4 वर्ष होती, तर तो खूपच महत्त्वाचा कालखंड होता तुमचा. अगदी उमेदीचा पंख फुटण्याचा, घराच्यापासून थोडासा तुटण्याचा आणि नवं जग खुणावण्याचा. तर तो 4 वर्षाचा कालखंड आत्ता मागे वळून बघताना काय त्यातले असे महत्त्वाचे टप्पे होते? प्राध्यापकांचे असतील, तिथल्या विद्यार्थी मित्रांचे असतील, तिथून जे शिकायला मिळालं त्याचं असेल, काय होतं ते? विद्यार्थी मित्र तर खूपच चांगले होते. म्हणजे एकाबद्दल बोलायला तर पुष्कळ. नाटक जरी मला खूप आवडत असलं तरी नाटक लिहिणारे दिलीप जगताप किंवा सतीश शाळेकर सारखे सरस नाटककार आणि आता जे गाजत आहेत ते माझ्याबरोबरच होते सगळे. तर मी अनेक विद्यार्थी असे चांगले गाजलेलेच होते त्यावेळेचे, आणि चांगलं काम करणे. मला जो फायदा मला नेहमी वाटतो तो म्हणजे मी फ्रेंच बोलायला लिहायला शिकलो फर्ग्युसन कॉलेजमध्ये. त्याला चालकर म्हणून आमचे प्रोफेसर चांगलं शिकवायचे. पुढं मिसेस कुंटे म्हणून होत्या रानडे इन्स्टिट्यूट, त्यांनी फ्रेंच मला शिकवलं ते इथं, आणि डॉक्टर हर्षांच्याकडनं. तर असे फ्रेंच शिकायला मला मिळालं पुण्यात. हा महत्त्वाचा फायदा त्या काळातला. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे माझी मराठीची गोडी पाहून शशी भाव्यांना मला भेटायला मिळालं आणि त्यांना माझे निबंध आवडायला लागले. आणि ते म्हटले तुझ्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. तर ते आपलं त्या वयात तसं कुणी आपल्याला चांगलं सांगितलं तर बरं वाटतं स्वतःबद्दल, तसं मलाही वाटलं की बरं वाटतं आहे. आणि त्याच्यामुळे त्यानंतर आमची पुष्कळ मैत्री झाली. आणि माझं प्रत्येक लेख किंवा मी काहीही लिहित असलो तर ते वाचून मला त्यातलं काय कमी पडतं ते सांगायचे. तसेच दुसरे गणा जोगळेकर म्हणून होते, तेही तितकेच चांगले होते. पण शशी भावे अर्थातच उत्तम समीक्षक होते. तर आपल्या चुका काय होत आहेत, आपण काय करत नाही, काय करता येतं, त्याची मला त्यांनी पूर्ण जाण दिली. आणि ज्या कविता होत्या त्या दाखवायचो त्यांना 50-50 एकेका वेळा. तर त्यातल्या 2-3 ते पसंत करायचे, बाकी सगळ्या नापसंत व्हायच्या जवळजवळ. अशी ती परिस्थिती होती. पण मी कधी त्याचं वाईट बांधून घेतलं नाही, करत होतो काय ते लिहिण्याचं काम करतो. पुढं मला चांगला एक लेख दिला नियतकालिका, त्याला त्याचं बक्षीसही मिळालं होतं फर्ग्युसन कॉलेजमध्ये. आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मलखांबात मी गोल्ड मेडलिस्ट झालो, महाराष्ट्राचा चॅम्पियन. भारताचा आंतरराज्य स्पर्धा झाल्या त्यात मी महाराष्ट्राचा कॅप्टन म्हणून गेलो होतो पंजाबला. तर तो एक आणखी महत्त्वाचा टप्पा. आणि कॉन्रेड हँडकडनं मला बक्षीस मिळालं होतं, वेस्ट इंडिजचा सलामीचा फलंदाज, तो आमच्या कॉलेजमध्ये आला असताना. नंतर इंग्लिश पण माझी पुष्कळ सुधारली फर्ग्युसनच्या काळात. आणि मी त्याचं श्रेय कामात VN ढवळे म्हणून एक प्राध्यापक होते, ते फार कविता अप्रतिम शिकवायचे. आणि त्याच्यामुळे इंग्रजी कविता जसं मला सेन्स यायला लागला. आणि त्याचं कारण डॉक्टर ढवळे. गप्रप्रधान तुम्हाला आणि शिकवायला गप्रप्रधानही होते, पण त्यांनी आम्हाला शिकवलं नाही. आमचं पहिलं वर्ष आणि त्यांना जायची वेळ आली, पण कुठल्याही वादविवादासाठी त्यासाठी आम्ही त्यांना बोलवत असू आणि ते नेहमी हजर असायचे. माझा गप्रप्रधानांशी संबंध पुढं जास्त आला, पण तरीसुद्धा मी त्यांच्या एक लाडक्या विद्यार्थ्यातला होतो आणि मलाही गप्रप्रधान सर खूप आवडायचे. तसंच विमा बाचल म्हणून एक होते,
त्यांनी आमचं फंडामेंटल सगळे पॉलिटिकल सायन्सचे व्यवस्थित करून घेतले. फर्ग्युसनची लायब्ररी उत्तम होती. नाट्य म्हणा, कला म्हणा, खेळ म्हणा. आम्ही फर्ग्युसन रिव्ह्यू म्हणून एक पाक्षिक चालवलं होतं. त्यात संतोष दास्ताने आणि विवेक घोडगे माझे मित्र बरोबर होते आणि आम्ही खूप चांगलं ते चालवलं होतं आणि त्याला फर्ग्युसन पत्रिकाही म्हणत असू, मराठी आणि इंग्लिश दोन्ही. तर ते करण्याचं आणि मग ते संपादकीय काम करण्याचाही मला अनुभव त्याच्यामुळे मिळाला आणि वृत्तपत्रीय लिखाण करण्याचा. तर तेव्हा फर्ग्युसन हा एक चांगला काळ होता आयुष्यातला. मग फर्ग्युसन नंतर तुम्ही पुणे विद्यापीठामध्ये जाण्याचा जो निर्णय घेतला तर तो पुण्यातच का आणि पॉलिटिकल सायन्स का? असं आधी खरंच सांगायचं तर मला तिथं काही जायचं नव्हतं. मला घाई झाली होती पुणे सोडायची. पण माझ्या वडिलांच्या बरोबर राहायचं नाही ही महत्त्वाची. कारण आपण एवढ्या मोठ्या छायाखाली वावरत बसलो तर स्वतःची आयडेंटिटी होऊ शकत नाही असं मला स्वतः तेव्हा वाटायचं. तेव्हा दिल्लीत जावं असं मला वाटलं. पण सिरसीकरांना माझे वडील भेटले, प्रोफेसर सिरसीकर. ते म्हणे नाही म्हणे आम्ही पहिल्यांदा इथं MA केलं आणि नंतर त्यानंतर आम्हीच रेकमेंड करू दिल्लीला जाणं, त्याच्यामुळे सोपं होईल. MA इथं जास्त चांगलं आहे. तर माझ्या वडिलांना त्यांचं म्हणणं पटलं. त्यावेळी माझे वडील डायरेक्टर ऑफ कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क होते आणि सिरसीकर सरांची त्यांची अकॅडमिक काउन्सिलमॅन हे भेट व्हायची. तर त्याच्यामुळं मग मला चांगले मार्क मिळवते ह्याच्यात BAला. मग पुण्याच्या फर्ग्युसन याच्यात पुणे युनिव्हर्सिटीनंतर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये गेलो फर्ग्युसन कॉलेजनंतर मी. आणि तिथं मग काय कॅम्पसच रम्य होतं पुण्याचं, त्यात मी रमलो. शिकवणारे फारच चांगले होते. राम बापट आणि सिरसीकर खूपच छान शिकवायचे. बापट सर तर फारच छान शिकवायचे. ते एखाद्या माझ्या थोरल्या मित्रासारखेच ते मला होते आयुष्यभर. आणि त्यांचा लॉस अगदी इरिपेरेबल होता आयुष्यातला असं मला वाटतं. सिरसीकर सरही छान होते फार. प्रत्येकाने आपापली कामं फार उत्तम केली. आम्हाला पुष्कळ स्फूर्ती दिली. काहीतरी करायची स्फूर्ती मिळाली आणि अशा सवयी लावल्या. बापटांच्या मला खूप वाचायची सवय लागली. विशेषतः पिरियॉडिकल्स ती असतात तुमच्या फील्डमधली, ती मी त्यांच्यामुळं कायम बघत होतो आणि ते आजही बघतो. तर ही कधी महत्त्वाची सवय. तर अवघड पुस्तकाची संघर्ष करून समजून घ्यायचा प्रयत्न करणं हे मी पुण्यात शिकलो मी. पण पॉलिटिकल सायन्सचा निर्णय कसा झाला? कारण तुमचं सगळं पुढचं करिअर त्याच विषयामध्ये आहे. बाय असं अगदी खरं सांगतो. इकॉनॉमिक्समध्ये असं होतं की मला येत असे पण एवढं आवड नव्हती आणि त्याच्यापेक्षा तर आणखी प्रामाणिक कारण आता त्याला काहीच हरकत नाही. माझ्या आईचा आत्तेभाऊ आहे NV सोनी, म्हणजे माझा मामा. तो गोखले इन्स्टिट्यूटचा पुष्कळ वर्ष जॉईंट डायरेक्टर होता आणि पुढे जिनिव्हाला गेला आणि नंतर बँकॉकला गेला. तर त्याचं नावाचा उदोउद होत असे. तो तर जॉन्स हॉपकिन्समध्ये वगैरे होता अमेरिकेच्या. तर मला आपलं असं वाटायचं की बाबाचे इतकं इकॉनॉमिक्स आपल्याला येईल असं आपल्याला वाटायचं नाही. किंवा त्यांनी केलं पण आपण केलं असं लोक म्हणतील म्हणून नकोच त्या वाटेला. म्हणून मी पॉलिटिकल सायन्स म्हणजे मलाही स्वतःला पॉलिटिकल सायन्सची आवड अशासाठी होती आणि ते सांगायचं महत्त्वाचं आहे या ठिकाणी की TYBA आणि SYBA दोन वर्षात मी नेहरूंचं वाचायला सुरुवात केली पुष्कळ आणि रसेल. त्या दोन थिंकर्सचा माझ्यावर मोठा प्रभाव कॉलेजमध्येच पडला. मी द डिस्कवरी ऑफ इंडिया, ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, ऑटोबायोग्राफी तर ते वाचलंच त्याच्या पुन्हा पुन्हा वाचलं नंतर, पण तेव्हा सुरू केलं. रसेलचं मी वाचलं पुष्कळ आणि मला असं वाटतं की हे रॅशनल लिबरल कसा असतो त्याचं मला खूप आकर्षण होतं. त्याच्यामुळे मला पॉलिटिक्स आणि फिलॉसॉफी शिकावी आणि इकॉनॉमिक्समध्ये काय तथ्य नाही, काय रुपये आणि पै आणि इकॉनॉमिक्समध्ये इज अ सायन्स ऑफ लिमिटेड स्केअर्स मीन्स अँड अनलिमिटेड वॉन्ट्स वगैरे सगळं झालं होतं. विषय माझा एक इकॉनॉमिक्स होताच आणि नुसतं इकॉनॉमिक्स हे मी वाचतच होतो. असं नव्हतं की इकॉनॉमिक्स वाचलं. आणि पुढं मला माझ्या इकॉनॉमिक्सच्या लिखाणामुळे पहिल्यांदा जास्त ख्याती मिळाली, पॉलिटिकल सायन्समध्ये नाही मिळाली. ही आयरनी आहे पण तसं झालं. पण त्याच्यावर नंतर बोलू. तर रसेल आणि नेहरू या दोघांचं आकर्षण तुम्हाला त्यांच्या रॅशनॅलिटीमुळे होतं हे बरोबरच आहे. आणखी दोघांचंही खास असं वैशिष्ट्य आज मागे वळून बघताना असं तुम्हाला नंतरही तुम्ही वाचलं, त्याही वेळी वाचलं तर आमच्या समजा प्रेक्षकांना असं वाटलं की ह्या दोघांच्या विषयी तुम्हाला काही सांगायचं का वेगळं? मला असं वाटतं की नेहरूंच्या आजही मी प्रेमात आहे, कारण ती भाषा फार काव्यमय, तसं लिहिता येणार नाही. दुसरं म्हणजे त्यांचं कॉन्फ्लिक्टिंग माइंड हाच त्यांचा रोमॅन्स आहे. म्हणजे मनात सारखे कॉन्फ्लिक्ट असतात तर ते कसे मांडत जातात. तर त्याच त्या रोमॅन्सची भाग आपला मजेशीर वाटतो असा. आणि रसेलच्या बाबतीत म्हणायचं असेल तर मला काय वाटतं की रसेलच्या इतका लुसिड इंग्रजी लिहिणारा 20व्या शतकात कोणी झाला असं मला वाटत नाही. आणि तो एका ओळीमध्ये केवढ्या मोठे कसे विचार मांडून जातो. मग हिस्ट्री ऑफ वेस्टर्न पॉलिटिकल थॉट असल्याचं पुस्तक आहे. तर त्यात मला वाटतं पहिलंच वाक्य त्याने असं म्हटलं की
माणसाचा कायम आहे आदर्शवाद आणि सत्ता याच्याशी संबंध जोडायचा प्रयत्न माणसाने केला, लग्न करायचं आणि त्यात कसं कायम त्याला अपयश आलं. किंवा एक रसेलचं आत्मचरित्र आपण पाहिलं तर त्यात पहिली प्रस्तावनाच रसेल करतो, त्या म्हणतो की मी इतके वर्ष जगलो, म्हणजे जवळ 90 वर्षाच्या पुढे झालं होतं ते. तर मला कशामुळे मी जगलो, तर त्यांनी मला स्वतःचे 3 इम्पल्सेस स्वतः त्यांनी सांगितले. एक म्हणजे पुष्कळ ज्ञान अनेक विषयात मिळून जावं अशी सारखी ज्ञानलालसा, हा माझ्या जगण्याचा एक मोठा भाग होता की मला त्याच्यावर जगावं असं वाटलं. दुसरी गोष्ट अशी की मी खूप इतरांच्यावर प्रेम करावं सारखं, पण त्यापेक्षाही जास्त इतरांनी माझ्यावर प्रेम करावं हा एक मोठा इम्पल्स होता, त्याच्यावर मला जगावं असं वाटलं. आणि तिसरं म्हणजे जे जगात असं मिझरेबल दिसतंय, अगदी कर्कश वाटतंय, दुःखी करणारं वाटतंय, ते पाहून आपल्याला अगदी आतून कुठेतरी व्यातना होतात, ते सगळं दूर करावं यासाठी मला जगावं असं वाटतं. म्हणजे अणुबॉम्ब पडतोय, हे किती दुःखदायी आहे, मग ते बंदच का नाही करत, आपण पॅसिफिस्ट का होत नाही. तर असे 3 इम्पल्सेस कायम, खूप ज्ञान मिळवणं, आपल्याकडनं खूप लोकांना प्रेम देणं, त्याच्यापेक्षा जास्त मिळवणं, आणि त्याहीपेक्षा मी करुणा इतकी होती की सगळं जग मी सुखी करणं, यासाठी मला जगावं असं वाटलं. तसं रसेल वाचताना मी कुठेतरी आयुष्याचंच तत्त्वज्ञान तुम्ही वाचत जाता. तीच क्षमता नेहरूमध्ये आहे, पण ती मग एखाद्या लालित्यपूर्ण भाषेत आहे. आणि नेहरू काही लोकांना तरी मोठे समजत असत, रसेल नाही समजत. म्हणजे नेहरू गांधींना स्वतःपेक्षा मोठे समजत असत, तसं नेहरू रसेलचं नव्हतं. म्हणजे रसेलना एकदा प्रश्न विचारला गेला वर्गात की तुम्ही सारखं देव नाही म्हणता, तर वर्गात आता देव आला तर तुम्ही काय कराल. तर रसेल म्हणले, आय लास्ट गॉड टू प्रूव्ह युअरसेल्फ, तुमचं अस्तित्व प्रूव्ह करून दाखवा, मी मानेन. तर तेव्हा देवालाही रसेल इतका मानत नव्हते, तर त्यांच्यात असा तो स्वभाव असतो होता. पण नेहरू मात्र गांधींच्या बाबतीत ते विरोध करू नये, पुन्हा भक्तिभावाने त्यांच्याबरोबर जायचे आणि काहीही करायला तयार व्हायचे गांधी म्हणतील ते. तर हा 2 माणसांच्यातला फरक होता फार. तर तुम्हाला आता ह्या 2 माणसांच्या मधून असं लक्षात येतं की एका बाजूला भाषेचं प्रेम, जे इंग्रजी भाषेचं सुरुवातीला होतंच, आणि फिलॉसॉफी होती, रॅशनॅलिटी आहे. तुम्हाला या टप्प्यातच कविता कुठेतरी भेटली, कविताची आवड, कविता वाचणं इतरांच्या, आणि स्वतः आपण कविता करणं. तर ते पर्व नेमकं सुरू कसं झालं आणि ग्रॅज्युएशनपर्यंत कसं चाललं? अशा काही आयडियल्सवर कविता लिहिण्याची माझी सवय पहिल्यांदा लागली मला, काय कल्पनांवर असे. आणि ती म्हणजे काय म्हणतात तशा कविता मी लिहिल्या पुष्कळ. आणि बालवयात जसं आपण मुलींचं आकर्षण असतं तेव्हा काहीतरी कविता करतो, तशाही केल्या, पण त्या सिली वाटल्या मला स्वतःलाच. तर तसं नाही, पण मला ज्या कवितेत मी असं आध्यात्मिक किंवा जगण्याचा कंटेंट जास्त होता, तशा कविता मला चांगल्या लिहिता आल्या, किंवा ज्याच्यात निसर्ग आहे आणि जो मला अगदी जवळचा वाटला त्याच्यावर कविता मी लिहू शकलो चांगल्यापैकी. तर इतरांचे त्यावेळेचे जे कोणी कवी होते ते तुम्हाला कोणते जास्त विशेष भावले? मला अनेक तऱ्हेचे कवी आवडायचे. लहानपणी मी बाबा बोरकर आवडायचे, कारण बाबा बोरकर कधी कधी माझ्या वडिलांच्याकडे येऊनही कविता वाचायचे, त्यांच्या कविता आवडायच्या निसर्गाच्या संबंधी. पुढं मंगेश पाडगावकर आवडायला लागले, नंतर वसंत बापटांच्या काही आवडायच्या, विंदा करंदीकर, कुसुमाग्रजांचे एकेकाळी मी खूपच फॅन होतो. काय म्हणतात त्याला, सगळा विशाखा मला मुखोद्गतच होता, इतकं मला त्यांची कविता काही वेळा आवडत असत. आणि केशवसूत वगैरे मोठे मांडले जायचे, आम्ही म्हणायचो त्यांना मोठे, पण एवढं सगळं असून सुद्धा काही फार अपील झाले असं मला नाही म्हणाले. तुतारी, अनेक त्यांच्या कविता, असं मी त्यातनं काही असं इन्स्पायर झालो असं मला वाटत नाही. पण भारत आंब्यांचं त्यांच्या कविता मला आवडत असत खूप. आणि माधवराव पटवर्धन, तर असे अनेक होते कवी त्यांच्या. तुमच्या कविता त्यावेळी कशा प्रकारच्या होत्या? निसर्ग कविता, आणखी व्यक्ती? मला असं वाटतं की बोरकर आणि पाडगावकरांचा माझ्या निसर्ग कविताच्यावर प्रभाव होता. आणि जे काही सिनिकल माझ्याकडनं काव्य झालं त्यात मर्ढेकर आणि विंदा करंदीकरचा प्रभाव होता. पण मला नकळत किंवा कळत असं वाटायला लागलं की काय आपण कुठेतरी आपली स्टाईल आहे का नाही, का आपण कुठेतरी अनुकरण करतोय का, असं वाटल्यामुळं ते मध्येच सोडून दिलं मी. तसं एखादा आपला पण केलं असतं नाही, त्यातनं एक निर्माण झाली असती स्टाईल. पण आता असं मला वाटतं की कविता लिहाव्यात, आणि आता असं वाटतं मी चांगलं लिहू शकेन दोन्ही. कारण एक कविता मी लिहिली आहे माझ्या हार्ट अटॅकनंतर मृत्यूबद्दल, तशी कविता त्याच्या आधी नव्हती केलेली मी कधी. तिच्याबद्दल आपण बोलूच, पण आता त्या काळातल्या पुणे विद्यापीठात एखादी कविता जन्माला आली, किंवा मॉडर्न हायस्कूलमध्ये किंवा फर्ग्युसनमध्ये, अशा एखाद्या कवितेच्या अशा काही ओळी जे आजही तुम्ही कधीतरी तुम्हाला आठवतात किंवा तुम्ही गुणगुणता, असं काही आहे का? आहे थोडंसं.
ते माझ्या एका जिप्सी इन द वर्ल्ड ऑफ आयडियानं त्याचं इंग्लिशमध्ये रूपांतर केलं. जेव्हा असं सगळं आकाश सगळं मेघांनी ढगांनी दाटलेलं असतं आणि त्याच्यामध्ये जो एक स्वीट सॅडनेस असतो की सॅडनेसच असतो, तो मी कॅप्चर करायचा प्रयत्न केला. त्यात एका कवितेत मी असं मांडलं होतं की कुठंतरी आकाशाचं दुःख असतं ते किती वेदनादायी असतं आणि पक्षी आपल्या चोचींनी पानांच्या शिऱ्यावर त्या दुःखाच्या वेदना कशा कोरून लिहित असतात कविता करत. तसं काहीतरी ती कविता होती आणि ती मला अजूनही आवडते. आता पुण्यातून तुम्ही MA केलं आणि पुढे PhD करायचा निर्णय झाला आणि मग तुमचं विश्व खूपच वेगळं झालं आणि त्यानंतरची जवळपास 50 किंवा अधिक वर्ष तुम्ही पुण्याच्या बाहेर वास्तव्य केलं, जरी पुण्याशी सतत जाणं येणं राहिलं असलं तरी. परंतु त्या टप्प्यावर म्हणजे पुणे शहर सोडून तुम्ही दिल्लीला चाललात, त्यावेळी तुमच्या मनातलं एकूण पुणे शहर, अनेक चांगल्या गोष्टी असतील, वाईट पण असतील, तर ह्या पुण्याने काय दिलं असं त्यावेळीची तुमची भावना होती? मला असं वाटतं पुण्याने मला हे विद्येचं माहेरघर होतं. अनेक तऱ्हेचे वक्ते मी ऐकले, अनेक तऱ्हेची नाटकं पाहिली. वसंत व्याख्यानमालेसारखी व्याख्यानमाला दुसरीकडे होणं शक्य नाही, इतकी नाटकं अशी होणं शक्य नाही, इतकी विद्वान माणसं एका ठिकाणी असणं शक्य नाही, इतकी सचोटीने वागणारी माणसं अशी शक्य नाही. हे सगळं पुण्याचं चांगलंपण आहे. पण इतके त्याप्रमाणे संकुचित मनाचे, इतकं कुचकं बोलणारे, मनाला दुःखी करणारे वरचेवर अशी माणसं पुण्यात भेटतात की तुम्हाला कधी पाडण्याचाच त्यांचा डाव असतो आणि ते सारखं काहीतरी असंच बोलतात निगेटिव्ह. किंवा जगात ज्याची किंमत होते, मी गांधी नेहरूचं उदाहरण दिलं, त्याला पुण्यात कप पदार्थासारखा समजतात. तो काय विचित्र पुणे आहे. आणि ज्याला काही जगात फारसं माहिती महाराष्ट्राच्या बाहेर माहिती तो केवढा मोठा दुर्धाचार्य म्हणून बसला असतो. ते काहीतरी विचित्रच जग आहे असंही अजून मला वाटतं. पुण्यातले त्या काळात तुम्ही खूप विशेष प्रभावित करून गेलेले काही काही वक्ते असतात, आता नावं घेत नाही मी, अगदी डेंजरसली फ्लुएंट पण कंटेंट शून्य, असे मी कित्येक पाहिलेत पुण्यात. त्या वक्त्यांचं आपण सोडून देऊ, पण तुम्हाला प्रभावित करून गेले, ज्यांची भाषणं ऐकायला तुम्हाला आवडत होती, असे कोण होते त्यावेळेचे? अत्र्यांची भाषणं मला खूप आवडायची, पण अत्रे मूडमय असले तर चांगलं, मूडमय नसलं तर काही करू शकत असत. हा त्यांचा विकनेस होता. तर अत्र्यांची चांगली भाषणं मी ऐकले तेव्हा मी सांगतो की नक्की अत्र्यांच्या होतं. पण डांग्यांची अनेक भाषणं मला खूप आवडली. म्हणजे अतिशय प्रभावी वक्ते होते डांगे असं मला वाटतं. आणि ते अगदी कोपरखळ्या मारत दुसऱ्याचं वाटोळं करत ते असे बोलायचे, ते मला आवडायचं. तर ते फारच चांगले वक्ते होते. अनंत काणेकर चांगले वक्ते होते. तर असे काही वक्ते मी पुण्यात ऐकलेत. त्याच काळात तुम्ही वाचन केलं मराठीतलं, ते काय स्वरूपाचं होतं? मी सांगतो सगळ्या फडके कादंबऱ्यांच्या खांडेकरांच्या कादंबऱ्या, सीना पेंडसे, पुभा भावे, माडगुळकर, माडखोलकर सगळे वाचले त्या काळातले. आणि असा काही फार प्रचंड परिणाम माझ्यावर असा कोणाच झाला नाही फारसा. मग काही वेळा असं असतं की काय म्हणतात त्याला, मग नावा टिळकांची जी छोट्याशी ते पक्षीण मरते त्या कवितेचा माझ्यावर एवढा परिणाम झाला, किंवा वसंत बापटांच्या केवळ माझा सह्यकडा या कवितेचा असा परिणाम झाला, किंवा अगदी कुसुमाग्रजांची एक छोटीशी ओळ सांगतो, लावण्यवतीचा लालस येत निवास, मदिरेत माणका परी तरारे फेस, परिस्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा, ते उदास डोळे त्यातील करुण विलास. अशी जी काही वाक्य असायची काव्यात ती मला जास्त मोहून टाकायची. फडक्यांची भाषा मला खूप आवडायची. त्यांच्या लघुकथा तर अप्रतिम होत्या. आणि ही सगळी मोठीच माणसं आहेत अर्थात, पण मी अनेक तऱ्हेने मी काय लोक इन्फ्लुअन्स करतात. पण जयवंत दळवींचं काय मी चक्र वाचलं होतं, दिलीप पुरुषोत्तम चित्रही वाचले होते, सगळ्यांचंच वाचून झालं. पण माझ्या डोक्याच्या मला शेवटी शिल्लक राहिल्या त्या कवितेच्या ओळीस, असं काय आहे मला सांगता येत नाही. कदाचित तुम्ही रसेल आणि नेहरू हे जर त्याच काळात वाचत होता तर त्यांची एकूण उंची आणि त्यांचा आवाका पाहता बाकीचं मराठी साहित्य तुम्हाला ते स्वाभाविक आहे जरा खुजेपणा असतो ना, खुजेपणा जाणवला. नेहरू काय, ही वॉज नॅशनल अँड ॲट वन्स इंटरनॅशनल. मग साधं काय म्हणतात त्याला की ते जेव्हा बिहारहून आपला ते दौरा संपवला आणि ते भेटले मित्रांना आपल्या, तर ते म्हणले आय स्पेड लाईक अन ॲरो थ्रू बिहार. मग बोलणंसं त्यांचं असायचं की मी एका बाणासारखा गेलो बिहारमध्ये बोलत सगळीकडं. तर ही जी आहे ना काव्य अंगातच आहे. आणि वाक्यम रसात्मकम काव्यम ते मी नेहरूंच्याच होतं जास्त. आणि रसेलचं मी प्रत्येक गोष्ट अगदी बुद्धीच्या कसावर घेणं
पण ती भाषा इतकी लुसीड होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं लसीडचं म्हणजे विनोद बुद्धी. त्यांनी स्वतःवरही केवढे विनोद केलेत आणि ते वाचनीय वाटतात नाही की त्या प्रिन्सिप ऑफ मॅथमॅटिका त्यांनी पुस्तक लिहिलं रसेलनी. त्याचं सगळं एक लिखाण जवळजवळ टांगाभर झालं होतं. बायको त्याची चिडली होती की काय चाललं आहे रोज, आणि पब्लिश करायला कोणी नाही. तर केम्ब्रिजमध्ये जे तो पगार मिळवतात त्याच्यातनं साठवून पैसे स्वतःचं पुस्तक छापायला निघालं आणि तेही रिजेक्ट होतं सगळीकडं. तर त्याच्यावर त्यांनी स्वतःच्यावरच केवढं सटायर लिहिले त्या पुस्तकात, आत्मचरित्रात. तर ती मला आवडली की बघा किती डिवोशन आहे माणसाची. पुढं ते प्रसिद्ध झालं, ते जागतिक कीर्तीचं पुस्तक झालं, तो भाग वेगळा. तर अशी ही एवढी सगळी जय्यत तयारी वेगवेगळ्या क्षेत्रातली, तर तुमचं त्यावेळी मन अतिशय फुल काय याला पण म्हणतो भरलेलं आहे, चांगल्या वाईट अनेक काय काय गोष्टींनी. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही दिल्लीला आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये PhD करायला जाण्याचा निर्णय घेतला. त्याला स्वाभाविकच तुमचे अगोदरचे जे प्राध्यापक असतील विद्यापीठातले तेही कारणीभूत असतील. पण इथून तुम्ही बाहेर पडताना, आता आपण पुण्यातून बाहेर पडतोय, घरापासून जातोय, हा आनंद असेल, पण दिल्ली जाताना अशी काही अनिश्चितता होती, ध्येय धोरण ठरलेलं होतं? असं होतं की काय गंमत आहे बाय की मला काम करायचं होतं फ्रान्सवर, आणि ते तसं मी केलंय. फ्रान्सवरच काम करायचं तसंही की ते पक्क धोरण होतं. मला फ्रेंच येत होती, मला फ्रान्सलाच जायचं होतं काम करायला. पण फ्रान्स आणि त्याच्या फॉरेन पॉलिसीचा कुठला भाग, तर तो आफ्रिका तिथं ठरला दिल्लीत गेल्यावर. तोपर्यंत तिथं ठरला माझ्या मनात नव्हता नेमका असं, मग हेच करायचं असं नव्हतं. माहीत होतं की आफ्रिकेत फ्रान्सच्या कॉलनी होत्या वगैरे असं. दुसरं म्हणजे दिल्लीत गेल्यामुळं मला मग एक रायटर्स कल्चर म्हणतात त्याचा संबंध आला. मग आमच्या शिक्षकातले अनेक लोक चांगले लेखक होते आणि ते सगळे इतिहास पाहिला तर रोबिला थापर, गोपाल बिपिनचंद्र, अमके तमके. आमच्या स्कूलमध्ये अनिरुद्ध गुप्ता, शिशिर गुप्ता, बिमल प्रसाद असे चांगले MS राजन, अप्पादुराई पुष्कळ लोक लिहित असत. त्याची काय किंमत होती किंवा काय त्या कॅलिबरचं होते जग जाणे. करुणाकरण पण अशी लिहिणारी माणसं होती आणि त्या लिहिणाऱ्या माणसांच्यात मला फार आवडायचं बसायला. मग आपणही काहीतरी लिहावं, आपणही मोठ्या जर्नल्समध्ये लिहावं, ही माझी महत्त्वाकांक्षा होती. आणि त्यावेळेला मी EPW नेहमी वाचत असे MAच्या पूर्वीच. त्यामुळे EPW मी आपला एखाद दिवस लेख यावा अशी एक आपली अपेक्षा होती, महत्त्वाकांक्षा होती. म्हणजे तुम्ही पुण्यात असताना फ्रेंच भाषा शिकलात, तेच एक कारण असं पण घडलं की भविष्यात PhD करायची आणि त्यासाठी आफ्रिका हाच विषय निवडायचा. तर मग तिथे तुम्ही फ्रेंच आफ्रिका मग तुम्ही दिल्लीमध्ये गेलात JNUला, तर तिथे तो विषय ठरणं, त्यासाठी पॅरिसला जाणं, हे एकूण प्रक्रिया काय होती? तो निर्णय कसा? असं झालं की तिथं गेल्यावर मला लोकांनी सांगितलं की तुझं फ्रेंच इतकं चांगलं आहे. ते अशासाठी म्हटलं की त्याला फ्रेंचचा काही गंध नव्हता म्हणून. आणि MPhil मी केली तेव्हा मला असं वाटलं की माझा फ्रान्स आणि फ्रेंच वेस्ट आफ्रिका असा विषय होता. तेव्हा मला त्या विषयाची जाण आली आणि त्या संदर्भात मी फ्रान्सला जायला अर्ज केला. आणि त्याच्यात मी तयारीनिशी गेलो असल्यामुळे इंटरव्ह्यू उत्तम झाला आणि मला वाटतं सगळ्या सोशल ह्युमन सायन्सेसने मला तेव्हा पहिला नंबर आला होता देशात. तर त्यामुळे तो फेलोशिपही मिळाली आणि मी पॅरिसला गेलोही. तुम्ही पॅरिसला जाण्याच्या आधी दिल्लीमध्ये किती काळ राहिलात? जवळजवळ 2 वर्ष काढली त्याची. आणि त्यामुळे दिल्लीचं जाणं मग एक एक्सपोजरच होतं, कारण तिथं स्टुडंट्स युनियन, त्याचं पॉलिटिक्स, सगळं राजकारण. त्यामुळे नुकतंच 71 साली बांगलादेशची लिबरेशनची वॉर झाली होती, तर तो एक उत्साह. पुन्हा सगळं रॅडिकल जगातली माणसं सगळी, कोणी मार्क्स, लेनिन, ट्रॉट्स्की, टॉल्स्टॉय वाटेल ते वाचणारे, सार्थ, कॅम्यू, काफका. प्रत्येकाच्याबद्दल लोकांना काहीतरी बोलायची आवड होती, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना. आणि तसं वाचणं म्हणजे एक बुद्धिमत्तेचं किंवा एखाद्या लर्नेड माणसाचं लक्षण मानलं जायचं. पण मी प्रामाणिकपणे सांगेन की मी पुष्कळ लोक मी दिल्लीत पाहिले आणि अगदी खरं सांगायचं तर पुण्यातले असे जे काही मोजके दडकेबाज विद्वान होते ना, ते मला जगात कुठं नाही भेटले. ही मी वास्तुस्थिती, आणि मी पुण्याचा आहे म्हणून सांगत नाही. पण मला वाटतं की दिल्लीमध्ये DD कोसांबीसारखा विद्वान होणं अशक्य आहे. आणि DD कोसांबी आपल्या पुण्याचे आहेत. आणि इतकं फंडामेंटल काम करणं, कारण दिल्लीमध्ये काय आहे की दिल्ली हे सत्तेचं केंद्र आहे आणि सत्तेच्या पुढं सगळेच करतात. आज काँग्रेसचं राज्य आहे, त्यांच्या बाजूने बोलतील सगळे सरकारी विद्वान. उद्या BJPचं राज्य ते म्हणजे हिंदुत्व केवढं महत्त्वाचं आहे. तर तेव्हा दिल्लीचा तो भाग असा आहे की मग तिथं असं जेन्युइन होणं फार अवघड असतं.
एक सारखी रॅट रेस असते, त्यात तुम्ही पुढे जात असता, तुम्हालाच काहीतरी असं वाटतं की आपण मोठे होतो, तसं काही झालेलं नसतं. तर कोसांबींसारखं फंडामेंटल काम करणारं किंवा भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये जे फंडामेंटल काम केलं गेलं, किंवा कधी कधी VM दांडेकर लोक त्यांना चक्रम म्हणत असत ते, पण त्यांनी काय काही पॉवर्टीवर जे लिहिलं, तशा तऱ्हेची माणसं दिल्लीत फारशी विरळच आहेत. त्यासाठी खरं बोलायचं ताकद लागते. अशा अनेक गोष्टी आहेत पुण्यात आहेत. तर JNUमध्ये तुमचे त्यावेळेचे मित्र थोडे समवयस्क असतील, 1-2 वर्ष ज्युनियर असतील, थोडे सिनियर असतील, त्यांचा तुमच्यावर, तुमचा त्यांच्यावर असा काही प्रभाव झाला, नंतरही त्यांच्याशी तुमचे संबंध राहिले, अशी काही नावं? असे पुष्कळ आहेत. जे सगळे होते आमच्या हॉस्टेलमध्ये त्यांचे सगळ्यांशी माझे संबंध राहिले. मग त्याच्यात आता मार्क्सवादी नेत्यांच्यात मी प्रकाश करत, किंवा IAS ऑफिसर पुढे MP झाले भगीरथ प्रसाद, ते बरोबर माझ्या वर्गात होते. सगळ्यांचेच संबंध राहिले. आम्ही हॉस्टेलमध्ये एखाद्या एक्सटेंडेड फॅमिलीसारखेच राहत होतो. तेव्हा ते संबंध पुण्याच्या सगळ्या मित्रांपेक्षा जास्त राहिले. 50-55 वर्ष अजून मी तसेच चालले, 50 वर्ष होऊन गेली. आणि प्रभाव माझा त्यांच्यावर कितपत हे मी सांगायला समर्थ नाही, पण इतरांचा माझ्यावर झाला प्रभाव नक्कीच. कारण आम्ही वादविवाद पुष्कळ करत असतो. माझा एक चांगला मित्र होता अपन मेनन म्हणून, नाव ऐकलं असेल तुम्ही. वर्ल्ड डिस वीक प्रोग्राम चालवायचा प्रणय रॉयच्याकडं. पण तो हार्ट अटॅकने गेला. तर त्याची माझी खास मैत्री होती खूप. असे पुष्कळ मित्र होते जे माझी पत्नी माझ्या वर्गातच होती. ती PhD तिथंच झाली, इकॉनॉमिक्समध्ये झाली, एवढंच फरक. तर असे पुष्कळ आमचे समवयस्क मित्र, पुढच्या सिनियर लोक. म्हणजे JNU तुम्हाला एक नवं आयुष्यच दिलं. भारताची ओळख करून दिली, जगाची ओळख करून दिली. आणि त्याच्यामुळं मी JNUसाठी मला माझ्या पुष्कळ त्याच्या विद्यापीठासाठी शुभेच्छा आहेत. आणि कधीकधी JNUमध्ये नेहरूंची इतकी निंदा होते का नेहरूंना विसरलं जाते, या गोष्टीची खंतही आहे फार. दोन्ही आहे. JNUमधल्या 2 वर्षांच्या वास्तव्याच्या काळात तुमचा दिल्ली शहराशी काही संपर्क होता का? आणि आम्ही दिल्लीच्या अगदी मध्येच राहत होतो, सप्रू हाऊसमध्ये. त्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आमच्या जवळ होते, तिथेही माझे मित्र होते. तर तो सुहास जोशी आत्ता जी आहे ती तिथं होती. ती माझी फर्ग्युसनपासून ओळखीची होती. जयदेव हातंगडी, मी रोहिणीचा नवरा हातंगडी, त्यांची ओळख होती माझी चांगली. भारतीय कला केंद्र बिरजू महाराज होते उस्ताद, त्यांची माझी ओळख होती. त्या कल्चरल सगळं भाग तिथं होतात आम्ही जिथं राहत होतो. आणि कॉनॉट प्लेसमध्ये होतं सगळं ते. त्याच्यामुळे कुठेही फिरता यायचं, शहराशी संबंध होता. करोल बाग पंजाबी लोकॅलिटी, ईस्ट ऑफ कैलाश रिफ्युजी लोकॅलिटी, असा दिल्लीचा संबंध चांगला होता. आम्ही सप्रू हाऊसमध्ये पहिले 2 वर्ष राहिलो ना, कॅम्पसमध्ये नाही राहिलो मी. आणि तिथनंच मी पॅरिसला गेलो पुढं. ओके. मग तुम्ही पॅरिसला गेलात, तिथलं तुमचं किती 1-1.5 वर्षांचं वास्तव्य? 2 वर्ष आणि 15 दिवस. 2 वर्ष. हां, 2 वर्षापेक्षा जास्त. जवळजवळ 2.5 वर्ष झाला अकॅडमिक पायाच्यात माझं जातं. 6 महिन्याची तेवढं झालं. मग तो मोठा कालखंड आहे, मोठा 2-2.5 वर्षांचा. तर एक चांगला ॲडव्हान्टेज असा होता की तुम्हाला फ्रेंच इथंच येत होती, दिल्लीमध्ये पण तुम्ही शिकलाच असाल, त्यामुळे फ्रेंच भाषा येत नाही अशी माणसं जेव्हा फ्रान्समध्ये जातात त्यावेळी त्यांचा अनुभव विश्व, आणि तुम्हाला मात्र ती येत होती. तुम्हाला ते खूप जवळचं वाटलं असेल. नाही, मग ते तो माझा गैरसमज होता, मला फ्रेंच येते. कारण तिथं पॅरिसमध्ये ते इतकं वेगळं फ्रेंच बोलतात की फार अवघड होतं. मला त्यांना पहिल्यांदा समजायला अवघड वाटायचं, इतकं ते फास्ट बोलतात. आणि दुसरं म्हणजे हळूहळू मला ती बोलायला लागली, कारण शब्द माहीत होते, पण जे जसे हावभाव करून बोलतात, जसे दॅट मला त्याचा त्रास व्हायचा पहिल्यांदा. मग हळूहळू ती बोलायला यायला लागली. 3-4 महिन्यात मी फार फ्लुएंट झालो, अगदी जसं पॅरिशियन बोलतो तसं. आणि 2 वर्षात तर अगदी उत्तम बोलत असे मी. मग तुमचं PhDचा तिथला अभ्यास संशोधन हा फ्रेंच भाषेत? हो. इंग्लिशशी त्याचा संबंध नाही, काही संबंध नव्हता. सगळे सेमिनार मी दिले फ्रेंचमधनंच बोललो. काही पेपर लिहायचे असते तर फ्रेंचमधनंच लिहिले असं सगळं. ग्रेट. तुम्ही असा पण उल्लेख केला होता तुमच्या एका लेखात त्या पॅरिसमधले दिवस, त्याच्यामध्ये की तुम्ही गेलात त्यावेळी ज्या हॉस्टेलवर राहिलात तिथे अनेक देशांचे 50 पेक्षा अधिक देशांचे विद्यार्थी सगळे वास्तव्याला होते. तर तो एक खूपच फॅसिनेटिंग प्रकार असेल तो. जरी तुम्ही दिल्ली आणि पुण्यामध्ये राहिला असाल तरीही अशा परक्या देशामध्ये इतक्या वेगवेगळ्या देशातले मुलं मुली जे कोणी असतील, तर तो काय अनुभव होता? तो मी फारच अगदी ग्रेट अनुभव होता. कारण त्यात असं होतं की अनेक गोष्टी, तर पहिल्यांदा कलाच्या बाबतीत बऱ्याच आम्हाला अनेक कला तिथे शिकायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या. नाटकं, पेंटिंग्स, सिनेमे आणि चर्चा बौद्धिक. आणि त्या तो काळ असा होता की फ्रान्समध्ये दगॉलला सत्तेवरनं काढला होता, त्यांनी राजीनामा दिला होता. तेव्हा विद्यार्थ्यांची एक सत्ता होती, ती फर्म झाली होती.
त्या स्टुडंट पॉवर नावाचा प्रकार होता 68 नंतर तो जगात होता सगळीकडं. त्याच्यामुळे शे गुएवाराचं आकर्षण, फिडेल कॅस्ट्रोचं आकर्षण, व्हिएतनामचं युद्ध, पॅलेस्टिनचा स्ट्रगल, यासिर अराफत, इस्रायलला विरोध, साऊथ आफ्रिकेला विरोध, हे सगळं तिथं जोरात प्रचंड प्रमाणात चालू होतं. डावी सर्कल्स सगळी, मास्पेरो नावाचं एक पब्लिशिंग हाऊस, त्यांची पुस्तकं फार सुंदर येत असत. अतिशय वेगळा जगावेगळा अनुभव होता तो. आणि अनेक तऱ्हेचे विद्यार्थी तिथं होते, तेव्हा माझी खूप लोकांची मैत्री झाली. आमचं जेवण खाण बोलणं खाणं, रात्री 1 वाजता झोपायचो, इतकं मी गप्पा व्हायच्या. अभ्यासही तितकंच मरमर केला तिथं पॅरिसमध्ये, वाचनही खूप दांडगं झालं. मग तो अतिशय फ्रुटफुल काळ होता आयुष्यातला, अतिशय क्रिएटिव्ह, अतिशय फ्रुटफुल. तर पॅरिस आणि फ्रेंच किंवा फ्रान्स म्हणू आपण, एकूण फ्रेंच भाषा, पॅरिस आणि फ्रान्समधलं कल्चर, आणि तुम्ही तर सगळे वाढला होतात ते सगळं ब्रिटिश कल्चरमध्ये, त्या अर्थाने मुंबई काय, पुणे काय आणि दिल्ली काय, तर 2 कल्चरमध्ये म्हणून तुम्हाला असे काही फरक जाणवला का? मला खूप फरक जाणवला, कारण ते सगळं कॉन्टिनेंटल कल्चर होतं. आणि कॉन्टिनेंटल कल्चरमध्ये थिअरी आणि फिलॉसॉफीवर जास्त जोर देतात. आणि इंग्लिश लोक एम्पिरिकल रिसर्चवर त्यांचा भर असतो की बाबा याचा एव्हिडन्स काय, त्याचं हे काय. इकडं फिलॉसॉफी थिअरी याच्यावर जोर असतो. आणि त्यांच्यामुळे फ्रान्समध्ये त्याच्यासाठी जॉन पॉल सार्त्र किंवा फुको इतके मोठे फिलॉसॉफर कसे झाले, सोशल सायन्सेसचे फिलॉसॉफर किंवा नॉलेजचे फिलॉसॉफर्स, ते तिथं त्याच्यामुळेच झाले. आणि दुसरं पण मला असं वाटतं की 3-4 प्रोफेसर तिथे होते पाहिजे, ते जगात कुठल्याही ऑब्जेक्टिव्ह स्टँडर्डनीच पाहिलं तर ते फार मोठे होते. आणि त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा किंवा त्यांना बघण्याचा आणि त्यांचा पुन्हा पुन्हा ऐकायचा किंवा वाचण्याचा मला योग आला. मग अजूनही मी त्यांना वाचतो. हे माझं स्वतःचं मी फार मोठं भाग्य समजतो. आणि ते मला ओळखतात, माझे कौतुक करतात, याचाही मला आनंद होतो. तिथल्या अतिशय संस्मरणीय ठरल्या अशा काही विचारवंतांच्या भेटी किंवा ऐकणं असं काही आहे? एक तर जॉन पॉल सार्थरची भेट, ती आम्ही सगळ्या विद्यार्थी मित्रांनी घडवून आणली. आणि त्याच्यामुळे ती संस्मरणीय अशासाठी ठरली की हा एक्झिस्टेन्शियलिझम नावाचा प्रकार काय असतो तो आम्हाला थोडा माहीत होता, पण सार्थरशी बोलून आणखी माहीत झाला. सार्थर त्या काळी इम्पिरियलिझमचा विरोध करत होता, फ्रान्सच्या सगळ्या धोरणांना विरोध करत होता, त्याच्याबद्दलही आम्हाला माहीत झालं. कलेबद्दल, लिटरेचरबद्दल त्याला नोबेल प्राईज मिळालेलंच होतं, नाकारलं त्या तो वेगळा भाग झाला. तर त्याच्यामुळं पुष्कळ माहीत झालं. दुसरे शिक्षक रेमो आरो, त्यांनाही मग ते नोबेल लॉरिएटच होते एका अर्थाने. आणि अतिशय लुसिड बोलणं लिहिणं, तर त्याच्यामुळं ह्यांचा प्रभाव तर माझ्यावर झालाच. म्हणजे आपल्याला पुष्कळ काम करायला पाहिजे, आपण फार लहान आहोत आणि आपल्याला काहीतरी करायचं असेल तर कधी थांबून चालायचं नाही, हे मला पॅरिसमधलं कळायला लागलं. आणि दुसरं तिथं बी गेल्यावर माझ्यापेक्षा हुशार विद्यार्थी जे थोडेसे अनुभवी होते, त्यांनी काही लिहिलं होतेही होते, तर आपल्याला फार वाढायचं याच्या पुढं आणि आपण काहीच नाही, या गोष्टीची भावना मला कायम होती. अशी जाच किंवा या गोष्टीचं असं खंत आतून सारखी वाटायची आणि मी काहीतरी प्रयत्न करत असे. नेहमी तुमच्यामध्ये कंपनी अशी असावी की जे पुष्कळ चांगले असतात, नाहीतर तुम्ही वासरात लगडी गाय शाण्यासारखे होता. तर तो भाग पॅरिसचा महत्त्वाचा होता. तुमचं PhDचं ते जे तिथं जे काही अभ्यास संशोधन झालं, तर तो नेमका विषय काय होता हे आपल्याला अतिशय थोडक्यात लेमनला कळेल असं सांगता येईल? माझा PhDचा विषय होता फ्रान्स अँड आयव्हरी कोस्ट, स्टडी इन कंटिन्युइंग रिलेशन्स. तर तो PhDचा 2च गोष्टी आहेत त्या. फ्रान्स आणि आयव्हरी कोस्टच्या संदर्भात 2 विचार होते. एक नवमार्क्सवादी विचार, ते म्हणतात की आयव्हरी कोस्ट केवळ एक निओ कॉलनी आहे, पुन्हा ती वसाहत झालेली आहे, त्याच्यावर काही नाही. आणि दुसरे जे उजव्या प्रकारचे लोक होते ते म्हणाले आयव्हरी कोस्ट इज स्वित्झर्लंड ऑफ वर्ल्ड, किंवा असं साऊथ कोरियासारखं ते होणार आहे. आणि माझा विचार नेमका वेगळा होता. मला वाटायचं दोन्ही चुकीचे आहेत हे विचार. आयव्हरी कोस्टमध्ये काहीतरी प्रगती होते, ग्रोथ होते म्हणून डेव्हलपमेंट होणारच, कारण ते इंटरलिंक्ड असतात. ग्रोथ ही नेहमी क्वालिटेटिव्ह असते, डेव्हलपमेंट क्वांटिटेटिव्ह असते, आणि ग्रोथ ही क्वालिटेटिव्ह असते. तर त्याच्यावर ज्याची ग्रोथ होते तिथं डेव्हलपमेंट काहीतरी होऊ शकते. डेव्हलपमेंट म्हणजे ओव्हरऑल अपलिफ्टमेंट ऑफ सोशल सिस्टम, ती झालीच होती आयव्हरी कोस्टमध्ये थोडीफार. आणि जे त्याचं अगदी उदात्तीकरण करायचं की आधी स्वित्झर्लंडसारखं आहे आणि साऊथ कोरियासारखं आहे, तसंही मला मान्य नव्हतं. तर मी बदला असा एक मुद्दा मांडला होता की फ्रान्स आणि आयव्हरी कोस्ट वर इंटरडिपेंडंट, आणि ते कोणत्या कोणत्या स्फिअर्समध्ये इंटरडिपेंडंट होते आणि त्याचा दोघांना कसा सारखा लाभ होत गेला, हाच माझा थिसिस होता. मग हा थिसिसचं काम जवळपास संपवून तुम्ही फ्रान्सचा निरोप घेतलात आणि पुन्हा एकदा JNU मध्ये आलात. फ्रान्स सोडताना 2-2.5 वर्षांचा काल, 2 वर्षापेक्षा थोडा जास्त कालखंड सोडताना तुमच्या मनातल्या भावना काय होत्या? आपण नेमकं किती बदललोय असं वाटलं?
आणि आता दिल्लीत जाण्याबद्दल तुमच्या मनात काही स्पष्टता होती का त्यावेळी? दिल्लीत जाऊन दिल्लीत काही कधी ना करायचं की काहीतरी यायचं? परत यायची अशीच इच्छा होती मला. मला असं वाटतं की थोडं आणखी राहायला असतो आनंद झाला असता. पण जे एन मग मला बोलावून घेतलं म्हणून मी सोडली, पॅरिस सोडलं. नाहीतर मी पॅरिसमध्ये रमलो होतो. कधीतरी सोडलंच असतं, पण मग तेव्हा नसतं सोडलं. पण बोलावून घेतलं म्हणून मी इथं आलो, दुसरं काही नाही. पॅरिस सोडताना तुमच्या मनातल्या भावना काय होत्या आणि एखादी कविता जन्माला आली का त्यावेळी? काही पॅरिसबद्दलच कविता लिहिल्या मी त्याला, की कसं पॅरिस आहे, की तिथं मग सगळ्यात चांगले चित्रकार सुद्धा येतात पण गॅलरी मिळत नाही, अशा तऱ्हेची एक कविता आहे. तर अशा कविता मी लिहिल्या पॅरिसमध्ये पुष्कळ. पण सगळ्यात म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे असं असतं की तिथं जीवन आहे, तिथं जर मरण आहे, तिथं असे लोक, असे कलाकार कितीतरी येतात. सगळ्यांचंच कल्याण होतं असं नाही. एखादाच त्यातला पिकासो होतो, एखादाच रेनबो होतो, एखादाच मोठा फिवाल्डीसारखं व्हायोलिन वादक होतं. सगळे होत नाहीत, होऊ शकत नाहीत. तर ते पॅरिसचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे पण तरीसुद्धा लोक तिथं तडफडतात जाऊन, की आपल्याला नाव मिळवायचं, रेकग्निशन मिळवायचे. तर मलाही असं वाटायचं कधी की पॅरिसला राहूनच आपण झेंडा काढावा स्वतःचा, तसं वाटत होतं. तर पॅरिसला राहावं असं वाटत होतं, तरीही JNU मधून बोलावून आलं आणि म्हणून आणि तुम्ही आलात. गीता इथं होती, माझी होणारी पत्नी. तिलाही मला असं तिलाही बोलवलं होतं पॅरिसला, पण ती आली नाही. तर आमच्या दोघांचा संबंधही आता तर काय होणार तेही मला बघायची इच्छा होती जाणून, त्यामुळे आलो परत. त्यामुळे पुन्हा तुम्ही दिल्लीत आलात. आता आपण तुमच्या या मुलाखतीत पुणे टू पॅरिस व्हाया दिल्ली असा एक ओझरता प्रवास आपण रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण उत्तरार्धामध्ये दिल्ली टू दिल्ली व्हाया हैदराबाद आणि अलाहाबाद असा आपण गप्पा मारूया, चर्चा करूया. आता हा पहिला भाग इथेच आपण थांबू. दुसऱ्या भागामध्ये अधिक इंटरेस्टिंग तुमचं सगळं कार्यकथन आपल्याला शब्दबद्ध करता येईल. थँक्यू.